नमस्कार. मनोज जरांगे यांनी मुंबईच्या दिशेनं कूच केलेलं आहे. अंतरवाली सराटीवरून शिवनेरीवरती सुरुवातीला मनोज जरांगे आले. त्यांनी मस्तकाला शिवनेरीची माती लावली आणि त्यानंतर आता ते जुन्नर, पुणे, लोणावळा मार्गे आज रात्री आझाद मैदानावरती ते पोहोचणं अपेक्षित आहे. पण प्रश्न असा आहे, की आजच्या या रात्री काय घडणार? ही रात्र जी आहे ती वैऱ्याची आहे. आपल्याला असं म्हटलं जातं, की रात्र वैऱ्याची आहे, जागा राहा. ही रात्र डावपेचांची पण आहे. असं म्हणण्याचं कारण असं आहे, की मागच्या वेळी जेव्हा जरांगे यांनी मुंबईच्या दिशेनं कूच केली होती, तेव्हा त्यांना मुंबईच्या वेशीवरती म्हणजे नवी मुंबई, वाशी इथंच त्यांना अडवण्यात आलं आणि त्यानंतर अचानक सगळा महाराष्ट्र मुंबई सकट साखर झोपेमध्ये असताना एकनाथ शिंदे आणि जरांगे यांची बंद खोलीमध्ये चर्चा झाली. सकाळी जेव्हा लोक उठले तेव्हा त्यांना दृश्य दिसलं, की एका हारामध्ये शिंदे आणि जरांगे आहेत, गुलाल लागलेला आहे आणि शिंदेनी कौतुक केलं संघर्ष योद्धा जरांगे, शिंदेचं कौतुक केलं जरांगेंनी, सगळे सोयऱ्याचा अध्यादेश निघाला. पण काही दिवसानंतर मात्र जरांगेंची अशी भावना झाली, की दगाफटका झाला, विश्वासघात झाला. आता काय होणार आहे? जरांगे जेव्हा आज रात्री मुंबईच्या आझाद मैदानावरती पोचतील तेव्हा रात्री असंच काही घडणार आहे का? देवेंद्र फडणवीस ही कोंडी फोडू शकणार आहेत का? जरांगे यांना मनवू शकणार आहेत का? का जरांगे आंदोलनावरती बसतील? अर्थात या आंदोलनासाठी अनेक अटी-शर्ती घातलेल्या आहेत. जवळपास 40 अटी-शर्ती. सुरुवातीला तर सरकार या मूडमध्ये होतं, की जरांगेने मुंबईमध्ये येऊच नये. त्याकरता बऱ्याच गोष्टी सांगण्यात आल्या. गणेशोत्सव आहे, हिंदूंचा सण आहे, त्याच्यामध्ये कुठलंही गणरायाच्या किंवा हिंदूच्या सणामध्ये विघ्न नको असं सांगण्यात आलं. नंतर मग कोर्टाने सांगितलं, की मुंबईची रहदारी वाहतूक बघता आझाद मैदानावरती तुम्हाला परवानगी देता येणार नाही. तुम्ही कुठेतरी नवी मुंबई खारघरला थांबा, तिथं आंदोलन करा. मग नंतर कुठंतरी परवानगी देण्यात आली, की बाबा आझाद मैदानावर तुम्ही येऊ शकता, पण आझाद मैदानावरती 5,000चीच परवानगी देण्यात येईल आणि हे 5,000 पण सगळे जरांगेचे नाही. आंदोलन करण्याचा हक्क सगळ्यांना आहे. त्यामुळे वेगवेगळ्या संघटना आणि जरांगेचे कार्यकर्ते हे बसतील. आत्ता तरी जरांगेंनी सबुरीने घेतलंय, की लोकशाही मार्गाने आम्ही करू, ठीक आहे, हमी पत्र लिहून देतो, आमचे लोक तिथं बसतील. मग बाकीचे जे सगळे मराठी आहेत ते मग कुठं कुठं बसतील? इतर जे मुंबईमध्ये छोटे छोटे मैदान आहेत तिथं बसतील. पण दुसरीकडं जरांगे हे महिनाभराच्या तयारीने आले ते लक्षात घ्या. त्यांच्याबरोबर जे सगळे मराठी आहेत त्यांनी सोबत गॅस, शिधा सगळं घेतलेलं आहे. म्हणजे कमीत कमी चटणी भाकर पण त्यांना आज जुन्नर इथून देण्यात आलेली आहे. जवळपास 1 महिना तंबू टाकून बसू शकतील या सगळ्या तयारीने ते आलेले आहेत. त्यामुळे सकाळी 9 ते संध्याकाळी 6 एवढाच वेळ जरांगे बसतील यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. मग प्रश्न निर्माण होतो, की संध्याकाळी 6 नंतर काय होणार आहे? मग जरांगे कुठं जाणार आहेत? कारण शनिवार रविवारी परवानगी नाही आहे. पुढं जरी परवानगी दिली तरी काय? आणि त्याचबरोबर जे वेगवेगळ्या दिशेने सगळे मराठे पोचणार आहेत लाखो, त्यांना तुम्ही काय करणार आहात? कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. गणेशोत्सव सुरू आहे, सगळा जो बंदोबस्त आहे तो गणेशोत्सवामध्ये आहे. तर गणेशोत्सवामध्ये पोलिसांनी लक्ष द्यायचं का जरांगेच्या आंदोलनाकडं? हाही मुद्दा आहे. स्वतः गृहमंत्री हेच मुख्यमंत्री आहेत. बरं, दडपशाहीचा जो वापर आहे तो करू शकत नाही. आत्ता बळाचा वापर करतील असं वाटत नाही. त्याचं कारण असं आहे, की जर या आंदोलनाला काही वेगळं वळण लागलं, चिघळलं, काय होऊ शकतं याची झलक आपण बघितली मागच्या वेळेस बीड आणि परिसरामध्ये काय झालं होतं. अटक वगैरे केली तर काय होईल? अण्णा हजारेंचा इथं आपण उल्लेख करूयात. अण्णा हजारे जेव्हा दिल्लीमध्ये गेले, त्यांना अटक झाली. ती फार मोठी चूक मनमोहन सिंग सरकारची होती असंही म्हटलं जातं. अण्णा मोठे झाले, नॅशनल लेवलला ते आंदोलन पसरलं. नंतर तर सरकार पण गेलं, अनेक गोष्टी होत्या, पण अण्णांचं आंदोलन हे महत्त्वाचं होतं. आता जरांगेंची भाषा पण तीच आहे, की जर तुम्ही काही माझ्या लोकांना हात वगैरे लावला तर हे सरकार जाईल, उलथवून मी टाकेन, ही भाषा जी आहे ते करतायत. त्यामुळं कुठंतरी सरकार बळाचा वापर करेल असं वाटत नाही. मग काय करेल सरकार? कारण या सरकारमध्ये आणि जरांगेंमध्ये कसलाही संवादच दिसत नाहीये. हे आंदोलन अचानक पुकारलेलं नाहीये, लक्षात घ्या. हे आंदोलन 4 महिन्यापूर्वी पुकारलेलं आहे. तारखा पण सांगितलेल्या आहेत. मग देवेंद्र फडणवीस यांनी ठंडा करके खाओ अशी भूमिका का घेतली? का त्यांना काय वाटत होतं का, की जरांगे ऐकतील आणि ते येणार नाहीत? बरं, दुसरा फरक असा दिसतोय, की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीनं जरांगेंच्या बरोबर चर्चा सुरू होती, डायलॉग सुरू होता, तोच इथं दिसत नाही. म्हणजे बघा, कधी भुमरे असतील, कधी अर्जुन खोतकर असतील, बच्चू कडू असतील किंवा मंगेश शेवटे असतील, ते स्वतः जायचे, वाटाघाटी करायचे. स्वतः खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंतराळी सराटीला गेले. तिथं एका आंदोलनानंतर त्यांना सरबत किंवा ज्यूस पाजला. नवी मुंबईमध्ये स्वतः गेले. देवेंद्र फडणवीस असं कुठंही करताना दिसत नाहीत. उलट ते ओबीसीच्या आंदोलनामध्ये वगैरे दिसले होते. आणि आपल्याला माहिती आहे, की जी मुख्य मागणी आहे की मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्या, ही मागणी तर लगेचच्या लगेच पूर्ण होईल असं कुणालाही वाटत नाही. देवेंद्र फडणवीस असं करू शकत नाहीत.
कारण भाजप जो आहे त्याचा DNA ओबीसी आहे, माधव पॅटर्न वगैरे आपल्या या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. त्यामुळं मग ही कोंडी कशी फुटणार? जर फडणवीस आणि जरांगे यांच्यामध्येच जर डायलॉग नाही आहे तर मग काय पर्याय असू शकतात? तर एकनाथ शिंदे हे एक प्रकारे हुकमी एक्का आहेत. फडणवीस मुत्सुद्देगिरी दाखवून एकनाथ शिंदेंना सांगू शकतात का की बाबा तुमचा आणि जरांगेंचा डायलॉग चांगला आहे, त्याच्या आधी पण तुम्हाला अनुभव आहे, तर तुम्ही त्यांच्याशी वाटाघाटी करा. इथं बघा परत एकदा अण्णा हजारेंचं उदाहरण देतो. अण्णा हजारे जेव्हा जेव्हा आंदोलनाला बसायचे, उपोषणाला बसायचे, तेव्हा विलासराव देशमुख जे आहेत त्यांची आठवणीची, कारण विलासराव देशमुखांना आणि अण्णांना एक प्रकारे त्यांच्यामध्ये हा डायलॉग होता आणि विलासराव देशमुख हे यशस्वी व्हायचे. अण्णांचं जे आंदोलन आहे ते एक प्रकारे थांबवण्यात किंवा गुंडाळण्यात. तसं आपल्याला दिसलं की मुख्यमंत्री शिंदे हे जरांगेंचं आंदोलन वेगवेगळ्या वेळी थांबवू शकलेले आहेत. यावेळी तसं होईल का? एकनाथ शिंदे दरेगावी जाणार नाही आहेत, ते मुंबईमध्येच आहेत. ठाणे, मुंबई या परिसरातल्या गणेश मंडळांना ते भेटी देणार आहेत. पण अजून कुठलीही शक्यता दिसत नाही आहे की ते जाऊन काहीतरी भेटतील. पण ही एक शक्यता नाकारता येत नाही. अर्थात याचे पण 1-2 परिणाम आहेत. जर असं घडलंच तर नक्कीच फडणवीसांचं कौतुक पण होईल की त्यांनी कसं बघा मुत्सुद्देगिरी दाखवली आणि शिंदे गेले आणि समजा जरांगेंनी ऐकलं. पण दुसरीकडं शिंदे हे वरचढ पण ठरतील की बघा शेवटी मीच यशस्वी ठरलो, म्हणजे मलाच जमलं. आपल्याला माहिती आहे की शिंदे जे आहेत त्यांना मुख्यमंत्री व्हायचे परत. अमित शहाना ते वारंवार भेटत असतात. शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये पण कथित कोल्ड वॉर किंवा शीतयुद्ध सुरू आहे अशा बातम्या, त्याचा पण सोक्षमोक्ष लागू शकतो. शिंदे काय भूमिका घेत आहेत याच्यामध्ये ते स्वतःहून तर नाही, परंतु फडणवीस यांच्या सांगण्यावरून पुढाकार घेतील का आणि वाटाघाटी करतील का, याच्यातून आपल्याला कळायला मदत होईल की ही कोंडी फुटणार आहे का. आणि जर असं झालं नाही तर मग काय होईल? कारण जरांगे जे आहेत त्यांनी स्पष्टपणे इशारा दिलेला आहे की यावेळेस मात्र मी आरक्षण मिळाल्याशिवाय परतणार नाही, गुलाल लावणार नाही. कदाचित ते मागच्या सगळ्या अनुभवावरून शहाणे झाले असतील. मागच्या 1-2 वेळा असं दिसलं की त्यांना काहीतरी परिपत्रक दिला, अध्यादेश दिला आणि मग त्यांना असं वाटलं की आपला विजय झाला, पण नंतर मात्र तसं काही घडलं नाही. तर यावेळी जरांगे जे आहेत ते आत्ता तरी ठाम दिसत आहेत आणि त्यांना राहावं लागेल. कारण जर वारंवार अशा पद्धतीनं जर त्यांनी माघार घेतली तर त्या आंदोलनाची जी विश्वासार्हता असते ती सुद्धा कमी होते. आपण अण्णांच्या बाबतीमध्ये बघितलं की नंतर अजून तरी तसं झालेलं दिसत नाही आहे. कारण जरांगेंना मोठा पाठिंबा मिळतोय. लाखो युवक आपण बघतोय दृश्य. आत्ता जो ताफा चाललेला आहे, 40-40 किलोमीटरच्या रांगा लागलेल्या आहेत, यामध्ये सगळ्या प्रकारचे मराठे आहेत, पण कुठंतरी अल्पभूधारक शेतकरी आहे. जरांगे यांनी पण एक पद्धत बदललेली आहे. आत्ता मीडियाला सामोरं जाताना ते ज्यांना कुणबी प्रमाणपत्राचा उपयोग झालेला आहे, MBBSला ॲडमिशन मिळाले, इंजिनिअरिंग ॲडमिशन मिळाले, असे युवक वगैरे येत आहेत आणि बघा असं म्हणतात. कुठंतरी जरांगे यांच्याबद्दल मराठ्यांना आस्था आहे आणि जरांगे यशस्वी झालेले आहेत की मी तुम्हाला आरक्षण मिळवून देऊ शकतो. परंतु ओबीसीतून आरक्षण मिळणं सोपं नाही आहे. छगन भुजबळ वगैरे जरी शांत दिसत असले तरी आत्ता ते हेच बघतायत. आपल्याला माहिती आहे की असं काही झालं तर ओबीसी जो आहे तो आक्रमक होऊ शकतो आणि फडणवीसांचं सरकार उलटून टाकू अशी वल्गना किंवा असे मनसुबे जरी जरांगेंचे असले तरी तसं काय होईल असं सांगता येत नाही. याच्या आधी बोलबिडूला मुलाखत देताना पण जरांगे असं म्हणाले होते की तलफच राहणार नाही अमित शहा आणि मोदींना आणि मी हे करीन, पण तसं काही घडलं नाही. उलट विधानसभेला बरोबर लोकसभेच्या उलटा निकाल आला आणि त्यावेळेस भाजपच्या मदतीला ओबीसी आले. ओबीसीचं जे ध्रुवीकरण झालं किंवा मायक्रो ओबीसीचं प्लॅनिंग झालं तेच उपयोगी पडलं. त्यामुळं हा काही एका दिवसात सुटण्यासारखा प्रश्न नाही आहे. त्यामुळे निश्चितपणे हा प्रश्न आपण चर्चेला घेतला आहे की काय होणार नेमकं, ही कोंडी कशी फुटणार, जरांगे मैदान सोडणार का सगळ्यांमध्ये. एकदा जर का जरांगे तिथं बसले तर उद्या संध्याकाळी 6 नंतर जे सांगितलेलं आहे की जरांगे यांना आंदोलनाची परवानगी फक्त 1च दिवस आहे. मग काय करणार, कुठं जाणार आणि तोपर्यंत जर वेगवेगळ्या दिशेने सगळे लाखो मराठे तिथं आले तर काय होणार. कारण जरांगे असं म्हणतायत की यावेळेस 7-8 टप्प्यामध्ये आंदोलन आहे आणि बघा एक वेळ अशी येईल की सगळे मराठा आमदार जे आहेत ते पक्ष न बघता सत्ताधारी आहेत का विरोधी आहेत ते सगळ्या आंदोलनात दिसतील आणि कधी जे घडलं नाही 75 वर्षामध्ये ते दिसेल. अर्थात हे दावे आहेत. तर प्रश्न असा पडतो की मुंबईमध्ये कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणार का, मुंबई ठप्प होणार का. एकेकाळी असं म्हटलं जातं की बाळासाहेब ठाकरे असतील, सखा पाटील किंवा जॉर्ज फर्नांडिस यांच्यामुळे मुंबई थांबायची. मुंबई थांबणार का. जरांगे जे आहेत
ते यशस्वी होणार का? का जरांगे यांना परत एकदा पटवण्यामध्ये फडणवीस सरकार भले एकनाथ शिंदेच्या मदतीनं यशस्वी होतील? तुम्हाला काय वाटतं? जरांगे यांची भूमिका, जरांगे जे म्हणतायत की मी यावेळेस गुलाल आल्याशिवाय किंवा विजय झाल्याशिवाय परत फिरणारच नाही, ते प्रत्यक्षामध्ये येईल का? का परत एकदा जरांगे यांना मनवण्यामध्ये फडणवीस सरकार यशस्वी होईल? तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत, तुमच्या ज्या कमेंट्स आहेत या सगळ्याबद्दल त्या पण तुम्ही जरूर कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा बोलबिडू. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.